बघा, टाइप्स ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर बघू आपण. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स कोणते? तर अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन देर आर टू टाइप्स ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. विच आर दोज? कोर टाइप ट्रान्सफॉर्मर अँड शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. अँड बेरी टाईप सुद्धा आहे. तिसरा एक आहे बेरी टाईप. जनरली तो वापरत नाहीत. ओके. कोर टाईप शेल टाईप मोठ्या प्रमाणात वापरतात. आता अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन दोन टाईप झाले. अकॉर्डिंग टू फेजेस सिंगल फेज थ्री फेज. ओके. अकॉर्डिंग टू व्होल्टेज रेशो स्टेप अप स्टेप डाऊन आणि आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतं? व्होल्टेजला वाढवतं. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजला कमी करतं. त्याच्यानंतर स्पेशल ॲप्लिकेशनवरून ट्रान्सफॉर्मरचे खूप सारे प्रकार आहेत. ओके. जसं की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, ॲटो ट्रान्सफॉर्मर, पल्स ट्रान्सफॉर्मर. तर हे सगळे काय टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे. तुमच्या सिलेबसला कन्स्ट्रक्शनवरून ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप विचारल्या जाऊ शकतात. पॉसिबिलिटी आहे, परंतु फायनलला नाही विचारणार आहे. ओके. पण जर विचारलंच तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर अकॉर्डिंग टू के फॅक्टर, केवरून ट्रान्सफॉर्मरचे तीन प्रकार पडतात. स्टेप अप, स्टेप डाऊन आणि आयसोलेशन. स्टेप अपमध्ये व्होल्टेज वाढतं, स्टेप डाऊनमध्ये व्होल्टेज कमी होतं आणि आयसोलेशनमध्ये इनपुट आणि आउटपुटचं व्होल्टेज सेम असतं. स्टेप अप, स्टेप डाऊन, आयसोलेशन. त्याच्यानंतर दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर, एक डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर फक्त डिस्ट्रीब्युशनलाच वापरतो आपण. ओके. जिथं आपण एनर्जी डिस्ट्रीब्यूट करतो त्याला आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. उदाहरणार्थ आपण जे ट्रान्सफॉर्मर पाहिले हे सगळे कोणते आहेत? डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. येतं लक्षात? आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठं वापरतात? जनरेटिंग स्टेशनला स्टेप अपवालं, आणि प्रत्येक ट्रान्समिशनला स्टेप डाऊनवाले ते जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते कोणते? पॉवर ट्रान्सफॉर्मर. हे तुम्हाला माहिती आहे, ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहेत. आता कोर टाईप आणि शेल टाईपमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊ. तर हे काय आहे? कोर टाईप. आणि हे काय आहे? शेल टाईप आहे. कोर टाईपमध्ये काय आहे? एका कोअरवर प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग सेपरेट आहे. शेल टाईपमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ओव्हरलॅप आहेत. प्रायमरी नंतर सेकंडरी अशा पद्धतीने, किंवा सेकंडरी आधी प्रायमरी नंतर अशा पद्धतीने, जसं काय असेल. HT LT इथंच आहे. इथं ही वेगळी, ही वेगळी. इथं लक्षात. हे कोणाकोणाला समजलं? इथं वेगवेगळी वाइंडिंग सेपरेट आहे. इथं वाइंडिंग सँडविच आहे. सँडविच किंवा ओव्हरलॅप म्हणू आपण याला. ओके. सिलेंड्रिकल वाइंडिंग आहे. इथं सेपरेट वाइंडिंग. याची कुलिंग साध्या प्रकारे आणि चांगली इफेक्टिव्ह आहे. इथं कॉम्पॅक्टनेस असल्यामुळं कुलिंग चांगली होणार नाही. ओके. कुलिंगचा थोडा प्रॉब्लेम येईल. याची कॉस्ट जास्त आहे, याची कॉस्ट कमी आहे, परंतु याचं सर्किट कॉम्प्लेक्सिटी कॉम्प्लेक्स आहे. याचे सिम्पल आहे. ओके. तर मोस्टली हे ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो डिस्ट्रीब्युशनला. तुम्ही जे पाहिलं ते डिस्ट्रीब्युशनचं हे ट्रान्सफॉर्मर होतं. त्याच्यामध्ये 11 kV इनकमिंग होती. किती होती? 11 kV इनकमिंग होती. आणि आउटगोईंग किती होती? 440, 415 किंवा 400 वोल्ट डिपेंड करतं. तर 400 वोल्ट, 11 kV इनपुट आणि 400 वोल्ट आउटपुट, अशा पद्धतीचं तुम्ही ते ट्रान्सफॉर्मर पाहिलं होतं. ते कोणत्या टाईपचं होतं? शेल टाईप होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं प्रायमरीला अशा जाड पट्ट्या होत्या. प्रायमरीला असे बारीक कंडक्टर खूप सारे, अशा 1, 2, 3 अशा सिट्या होत्या. आणि ते कंबाईन करून मग त्याला एक हे फेज हे करायचे, कशावर? कोअरमध्ये बसवायचे. त्याच्यानंतर सेकंडरी त्याच्या आतमध्ये होती. सेकंडरी LT म्हणायचे. काय म्हणायचं आहे? LT. ॲल्युमिनियमचे मोठाले कंडक्टर होते गोल, आणि ते इन्सुलेटेड, मधात पेपर इन्सुलेशन पाहिलं असाल तुम्ही. तर या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन जे होतं ते शेल टाईप ट्रान्सफॉर्मर होतं. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि कोर टाईपमध्ये मात्र सेपरेट राहते. ओके. याची कुलिंग सिम्पल आहे, याची कुलिंग थोडी डिफिकल्ट. पण ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर हे ट्रान्सफॉर्मर जास्त वापरतात. ओके. तुम्ही जे पाहिलं हे शेल टाईप होतं. समजला डिफरन्स? काय डिफरन्स आहे? याची वाइंडिंग सेपरेट असते, याची कंबाईन राहते, सँडविच राहते. याची कुलिंग सोपी आहे, याची कुलिंग डिफिकल्ट आहे. याचं कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे, याचं कन्स्ट्रक्शन कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये HT LT एकावर एक राहतं, त्याच्यात सेपरेट राहतं. याच्यामध्ये कनेक्शन
करायला सोपं आहे. याच्यामध्ये कनेक्शन करायला थोडं अवघड आहे, कारण काय ते आधीच CTPTचे कनेक्शन करीत जावं लागतं. त्याच्यानंतर हे ट्रान्सफॉर्मर जास्त वापरतात, हे ट्रान्सफॉर्मर कमी वापरतात. ओके, याचं मेंटेनन्स सोपं आहे, याचं मेंटेनन्स अवघड. ही वाइंडिंग जर हे झाली तर ह्या वाइंडिंगलाच हे करावं लागेल. तसा ट्रान्सफॉर्मर तर सगळाच खोलावा लागतो, परंतु हे सोपं आहे कम्पेअर विथ हे अशा पद्धती. समजलं आहे? कोणाकोणा समजलं? सो राईट डाऊन दिस. याचा डिफरन्स परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.